व्हेरी गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट, वेलकम टू डॉक्टर तिडगे क्लासेस. डॉक्टर तिडगे क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. नीट बायोलॉजीच्या सेशन मध्ये आपण स्टार्ट केलेला आहे ह्यूमन रिप्रोडक्शन. आणि ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये आपण पहिला जो टॉपिक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे बाळांनो आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपण ज्याप्रमाणे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला स्टडी केलेला आहे, सुरुवातीला आपण घेतलेला आहे तिकडे पेअर ऑफ टेस्टिस, त्यानंतर असेसरी डक्ट, त्यानंतर असेसरी ग्लँड आणि त्यानंतर एक्सटर्नल जेनायटेलिया. इथं पण सेम पॅटर्न मी ठेवणार आहे. पहिल्यांदा आपण इथं डिस्कस करणार आहोत पेअर ऑफ ओव्हरीज, त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत असेसरी डक्ट, त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत असेसरी ग्लँड आणि त्यानंतर आपण एक्सटर्नल जेनायटेलिया पाहणार आहोत. आपण सर्वप्रथम एका डायग्रामच्या मदतीने फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण स्टडी करू. बाळांनो, तुमच्या समोर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय आहे. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये फर्स्ट आहे पेअर ऑफ ओव्हरी. ही एक ओव्हरी आहे बाळांनो आणि ही एक ओव्हरी आहे. पेअर ऑफ ओव्हरीज प्रेझेंट आहेत, पहिला पार्ट. यानंतर दुसरा पार्ट जर आपण पाहिलं तर असेसरी डक्ट आहेत. आणि असेसरी डक्ट मध्ये कोण आहे, तर असेसरी डक्ट मध्ये या डक्ट या ओव्हरी पासून चालू होणार आहेत आणि या मार्गाने इथपर्यंत कंप्लीट होणार आहेत. असेसरी डक्ट मध्ये पहिली डक्ट जी आहे तर ती आहे बाळांनो फॅलोपियन ट्यूब. असेसरी डक्ट मधली पहिली डक्ट आहे फॅलोपियन ट्यूब. ही फॅलोपियन ट्यूब ओव्हरी पासून अराइज होते म्हणता येईल आणि इकडे युटेरसला जाऊन अटॅच होते. नेक्स्ट फॅलोपियन ट्यूब. यानंतर बाळांनो ही जी सॅक लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण युटेरस म्हणतो. ही दुसरी असेसरी डक्ट आहे युटेरस. यानंतर तिसरी असेसरी डक्ट आहे हा छोटासा रिजन, याला आपण सर्विक्स म्हणतो. आणि त्यानंतर पुढे आहे वजायना. असेसरी डक्ट मध्ये कोण आहे बाळांनो, तर फॅलोपियन ट्यूब आहे, युटेरस आहे, युटेरस, यानंतर सर्विक्स आहे आणि पुढचा हा जो रिजन दिसतो तर हा वजायना आहे. असेसरी डक्ट मध्ये यांना काउंट केलं जातं. त्यानंतर असेसरी ग्लँड कोणत्या आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये, तर त्या आहेत दोन ग्लँड ज्या वजायनाल ओपनिंगच्या आयदर साइडला प्रेझेंट असतात आणि यांना नाव आहे बाळांनो बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड. पाठीमागे बाळांनो बल्बो युरेथ्रल ग्लँड होत्या, इथं आहे बल्बो वेस्टिब्युलर ग्लँड्स इथं प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण जर एक्सटर्नल जेनायटेलिया पाहायचं म्हणलं तर एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये 5 स्ट्रक्चर आपण इथं स्टडी करत असतो. फर्स्ट वन आहे मॉन्स प्युबिस, त्यानंतर आहे लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, यानंतर क्लायटोरिस आणि हायमेन. हे स्ट्रक्चर आपण एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये पाहत असतो. तर यांना आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. तर मग आपण पुढे कंटिन्यू करू की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण कशा प्रकारे स्टडी करणार आहोत. बाळांनो, आपण सुरुवातीला घेणार आहोत पेअर ऑफ ओव्हरी. पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हरीची एक जोडी आहे बाळांनो इथं. नेक्स्ट यानंतर आपण पेअर ऑफ ओव्हरी नंतर आपण दुसरा जो पार्ट डिस्कस करणार आहोत तर सेकंड पार्ट आहे बाळांनो असेसरी डक्ट. असेसरी डक्ट आणि असेसरी डक्ट्स मध्ये आपण वेगवेगळ्या डक्ट पाहतो, ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायची आहे पहिली डक्ट, ती आहे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब आणि फॅलोपियन ट्यूबला सेकंड नाव आहे ओव्हिडक्ट. फॅलोपियन ट्यूबलाच आपण काय म्हणतो, ओव्हिडक्ट म्हणतो. यानंतर सेकंड डक्ट आपण पाहत असतो युटेरस. युटेरसच्या नंतर बाळांनो आपण पुढे पाहतो सर्विक्स आणि सर्विक्सच्या नंतर आपण पुढे पाहतो वजायना. या सर्व टॉपिकला आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. नेक्स्ट यानंतर जर आपल्याला पुढे सांगायचं म्हटलं तर पुढे मला सांगता येईल आपण स्टडी करणार आहोत असेसरी डक्ट. असेसरी डक्ट नंतर आपण स्टडी करणार आहोत असेसरी ग्लँड्स.
आणि असेसरी ग्लँड्स मध्ये बाळांनो आपण एकच पियर स्टडी करतो आणि ती आहे बल्बो वेस्टिब्युलार ग्लँड. आणि बल्बो वेस्टिब्युलार ग्लँड्स यांना आपण स्टडी करू आणि फायनली आपण स्टडी करत असतो काय तर एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया. आणि एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये आपण वेगवेगळे स्ट्रक्चर परत इथं डिस्कस करतो आणि ज्या स्ट्रक्चरला आपल्याला इथे घेता येईल एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये जे पहिलं स्ट्रक्चर आपण इथं स्टडी करतो तर ते आहे मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस नंतर दुसरं स्ट्रक्चर आपण इथं स्टडी करतो लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा नंतर तिसरं स्ट्रक्चर आपण स्टडी करतो बाळांनो लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा नंतर चौथं स्ट्रक्चर आपण स्टडी करणार आहोत क्लायटोरिस. आणि फायनली आपण इथं स्टडी करणार आहोत हायमेन. हे स्ट्रक्चर काय आहेत हे पण आपण पुढे कंटिन्यू मध्ये पाहणार आहोत. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये या अँगलनं आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आपण फर्स्ट जो यामधला टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू बाळांनो. मी पहिला टॉपिक इथं घेत आहे फर्स्ट पियर ऑफ ओव्हरीज. म्हणजे ओव्हरीची एक जोडी आहे तर पियर ऑफ ओव्हरी आपण इथं स्टडी करतो. आणि पियर ऑफ ओव्हरी मध्ये जर आपण सांगायचं म्हटलं पेअर ऑफ ओव्हरी ओके. आता ओव्हरी बद्दल आपल्याला सांगता येईल मागच्या डायग्राम मध्ये आपण ओव्हरीची पोझिशन वगैरे पाहिलेली आहे. यस दोन्ही साईडला दोन ओव्हरीज प्रेझेंट आहेत फिमेल मध्ये. आता यांना जर मला वन बाय वन स्टडी करायचं असेल तर फर्स्ट पॉइंट मला ओव्हरी बद्दल सांगता येईल बाळांनो ओव्हरीचं शेप कसं आहे. तर शेप बद्दल मला सांगता येईल ओव्हरीचा शेप हा आल्मंड शेप आहे. आल्मंड जो बदाम आहे तर तशा शेप मध्ये ओव्हरी प्रेझेंट असते. नेक्स्ट यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला लेंथ सांगता येईल. लेंथ. आणि जर लेंथ अकॉर्डिंग टू एनसीईआरटी टेक्स्टबुक मला सांगायची म्हटलं तर याची लेंथ आहे 2 to 4 सेंटीमीटर. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट यानंतर आपण लोकेशन घेऊ शकतो. ओव्हरीज कुठं प्रेझेंट आहेत तर लक्षात ठेवायचंय ओव्हरी इंट्रा ॲब्डॉमिनल आहेत. म्हणजे ॲब्डॉमिनच्या आतमध्ये आहेत. इंट्रा ॲब्डॉमिनल. आणि इंट्रा ॲब्डॉमिनल मध्ये कुठे आहेत तर लोअर ॲब्डॉमिन मध्ये प्रेझेंट आहेत. इन लोअर ॲब्डॉमिन. लोअर ॲब्डॉमिन मध्ये प्रेझेंट आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट याच्याबद्दल सांगता येईल ओव्हरी बद्दल. जर आपण ओव्हरीची पोझिशन पाहिली तर त्या पोझिशन मध्ये ओव्हरीला कोण ठेवतं असा जर क्वेश्चन आला तर वेगवेगळे लिगामेंट ओव्हरीला पोझिशन मध्ये ठेवण्याचं काम करतात. लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डिफरंट टाइप ऑफ लिगामेंट्स kept ovaries in position. kept ovaries in a position. म्हणजे ओव्हरीला पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळे लिगामेंट मदत करतात. लिगामेंट म्हणजे काय एक दोरी सारखं स्ट्रक्चर असं म्हणू शकतो आपण. मग यामध्ये जर मला फर्स्ट लिगामेंट सांगायचा म्हणला तर तो आहे ओव्हॅरियन लिगामेंट. ओव्हॅरियन लिगामेंट बाळांनो जे ओव्हॅरियन लिगामेंट ओव्हरीला युटेरसच्या वॉल सोबत कनेक्ट करतात. ओव्हॅरियन लिगामेंट कनेक्ट ओव्हरी टू युटेरस. ओव्हरीला युटेरस सोबत जोडण्याचं काम कोणाचं आहे तर हे ओव्हॅरियन लिगामेंटचं आहे. आणि सेकंड आपल्याला सांगता येईल इथं दुसरे आहेत सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी लिगामेंट. आणि हे सस्पेन्सरी लिगामेंट कशाचं काम करतात तर सस्पेन्सरी लिगामेंट हे कनेक्ट करतात ओव्हरी टू युटेरस. कनेक्ट
कनेक्ट ओव्हरी टू पेल्विक वॉल. लक्षात ठेवायचे, म्हणजे ओव्हरीला पेल्विक वॉल सोबत जोडून ठेवण्याचं काम कुणाचं आहे? सस्पेन्सरी लिगामेंटचं. आणि ओव्हरीला युटेरस सोबत जोडण्याचं काम कुणाचं आहे? ओव्हेरियन लिगामेंटचं. हे लिगामेंट ओव्हरीला पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी काम करतात, लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट, आता ओव्हरीला जर आपण पाहिलं तर ओव्हरी परफॉर्म ड्वेल रोल. ज्या ओव्हरीज आहेत बाळांनो, ओव्हरीज परफॉर्म ड्वेल रोल. ड्वेल म्हणजे काय बाळांनो? दोन. लक्षात घ्या. यस, ओव्हरी दोन महत्वाचे रोल प्ले करतात. आणि मग दोन महत्वाचे जे रोल आहेत ओव्हरीचे, तर यामध्ये जो पहिला रोल आहे, फर्स्ट रोल जो आहे, तर ऍक्ट ॲज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन. ऍक्ट ॲज प्रायमरी सेक्स ऑर्गन. ओव्हरी प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे बाळांनो. जे ऑर्गन गॅमेट तयार करतात त्यांना आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. मग ओव्हरी ऍक्ट ॲज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून काम करते. आणि का म्हटलेलं आहे? कारण तिचं फंक्शन आहे ओव्हा प्रोडक्शन. ओव्हा प्रोडक्शनचं महत्वाचं काम करते म्हणून प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलेलं आहे. नेक्स्ट, यानंतर बाळांनो दुसरं फंक्शन काय आहे? दुसरा रोल काय आहे? तर ओव्हरीज ऍक्ट ॲज एंडोक्राइन ग्लँड. ओव्हरी काय म्हणून काम करतात? एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतात. एंडोक्राइन ग्लँड्स. आणि एंडोक्राइन ग्लँड म्हणून ओव्हरी काम करतात त्यावेळेस काय आहे? तर सिक्रीट स्टिरॉइड हार्मोन. ओव्हरी काय सिक्रीट करतात? तर स्टिरॉइड हार्मोन्स सिक्रीट करण्याचं काम आहे, लक्षात ठेवायचं. स्टिरॉइड हार्मोन्स. आणि मग स्टिरॉइड हार्मोन्स कोणते सिक्रीट करतात? तर लक्षात ठेवायचंय, जसं की आहे एक्झाम्पल मध्ये आपण घेतो, इस्ट्रोजन आहे, याच बरोबर प्रोजेस्टेरॉन आहे. म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे ओव्हरीचे महत्वाचे स्टिरॉइड हार्मोन आहेत. त्याचबरोबर ओव्हरी रिलॅक्झिन, इनहिबिन सिक्रीट करण्याचं काम करत असते. ओव्हरीचे दोन रोल आपल्या लक्षात आले असतील. नेक्स्ट, यानंतर पुढचा पॉइंट मला इथे सांगता येईल. जर आपण ओव्हरीचे पार्ट पाहिले, पार्ट्स मी घेत आहे कव्हरिंग्स अँड पार्ट ऑफ ओव्हरी. पार्ट्स ऑफ ओव्हरी. कव्हरिंग्स अँड पार्ट ऑफ ओव्हरी. मग कव्हरिंग्स आणि पार्ट ऑफ ओव्हरी मध्ये टोटल बाळांनो आपण चार कव्हरिंग त्याच्यावर पाहत असतो. मग फर्स्ट वन जर आपण पाहिलं तर कव्हरिंग्स आणि पार्ट ऑफ ओव्हरी मध्ये सर्वात बाहेरची जी कव्हरिंग आहे, बाहेरचा जो लेयर आहे, तर तो आहे जर्माइनल इपिथेलियम. सर्वात बाहेरचा लेयर कोणता आहे? जर्माइनल इपिथेलियम. आपण पाहणार आहोत तो आता. नेक्स्ट, यानंतर त्याच्या आतमध्ये जो लेयर आहे, तर तो आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. जो लेयर बाळांनो टेस्टिस मध्ये पण प्रेझेंट होता. नेक्स्ट, तिसरा जो लेयर आहे ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या आतमध्ये, तर तो लेयर आहे कॉर्टेक्स. त्याला आपण कॉर्टेक्स म्हणू, जो आउटर पार्ट आहे. आणि त्याच्या आतमधला जो लेयर आहे तर तो आहे मिडुला. म्हणजे बाहेरून आतमध्ये येत असताना हे वेगवेगळे लेयर आपल्याला पाहायला भेटतात. आणि कॉर्टेक्स आणि मिडुलाला आपण ओव्हेरियन स्ट्रोमा म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रोमा. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी टेक्स्ट बुक, यस, जर्माइनल इपिथेलियमचा लेयर आणि स्ट्रोमा असे दोनच पार्ट केलेले आहेत. बरं, आता यांना जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर हे लेयर कशा प्रकारे आहेत बघू आपण. बाळांनो, ही समजा एक ओव्हरी आहे. या ओव्हरीच्या सर्वात बाहेरचा जो लेयर आहे तर हा जर्माइनल इपिथेलियमचा लेयर आहे. अशा प्रकारे जर्माइनल इपिथेलियम आहे त्या. नेक्स्ट, जर्माइनल इपिथेलियमच्या आतमध्ये आता सर्वात बाहेरचा जो लेयर काढलेला आहे जर्माइनल इपिथेलियमचा लेयर आहे, जो ओव्हा प्रोडक्शनचं काम करणार आहे. नेक्स्ट, याच्या आतमध्ये जो लेयर प्रेझेंट आहे तर याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे
ट्युनिका अल्ब्युजिनिया. कोणता लेयर आहे बाळांनो? ट्युनिका अल्ब्युजिनिया. प्रोटेक्टिव्ह फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूचा लेयर प्रेझेंट आहे. नेक्स्ट याच्या नंतर याच्या आतमध्ये इथे कॉर्टेक्स आहे. हा कॉर्टेक्स रिजन आहे, ज्या रिजन मध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण इथं रिप्रेझेंट करू. हा काय आहे तर एक सिंगल लेयर आहे ओव्हुसाइटच्या सभोवताली, याला प्रायमरी फॉलिकल म्हणू. यानंतर याच्या सभोवताली असे खूप सारे लेयर तयार होतात फॉलिक्युलर सेलचे, याला आपण सेकंडरी फॉलिकल म्हणू. जे कॉर्टेक्स रिजन मध्ये ह्या फॉलिकलची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यानंतर हा जो आहे तर हा टर्शरी फॉलिकल आहे. कोण आहे? टर्शरी फॉलिकल आहे. टर्शरी फॉलिकल, ज्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते तर एक कॅव्हिटी पाहायला भेटते. जस्ट तुम्हाला लक्षात यावं की कॉर्टेक्स रिजन मध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट असते, म्हणून मी ही डायग्राम इथं शो करत आहे. याला डिटेलमध्ये आपल्याला पुढे घ्यायचंच आहे. ठीक आहे ना? प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल. त्यानंतर बाळांनो मला सांगता येईल की कॉर्टेक्स रिजन मध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट होते. त्यानंतर याच्या नंतर इथं काय प्रेझेंट आहे तर ही ब्लड वेसल प्रेझेंट आहे. त्यानंतर इथं काय प्रेझेंट आहे? लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट आहे. त्याचबरोबर इथं काय प्रेझेंट आहे बाळांनो तर इथं नर्व्स प्रेझेंट आहेत. बरोबर? तर अशा प्रकारे आपण यस आउटर टू इनर येत असताना हे लेयर पाहायला भेटतात. बरं, आता आपल्याला जर यांना लेबलिंग करायचं असेल तर सर्वात बाहेरचा जो लेयर आहे, सर्वात बाहेरचा, तर याला आपण म्हणू शकतो जर्माइनल इपिथेलियम. कारण आपण ऑलरेडी पाठीमागे नाव दिलेलं आहे, शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. जर्माइनल इपिथेलियम. नेक्स्ट याच्या आतमध्ये जो लेयर प्रेझेंट आहे बाळांनो, हा जो दिसतो तुम्हाला तर हा आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. अल्ब्युजिनिया. ओके, ट्युनिका अल्ब्युजिनिया. नेक्स्ट आणि याच्या आणि यानंतर त्याच्या आतमध्ये जो लेयर आहे तर आपण कडेचा लेयर दाखवू शकतो. हा आपण कन्सिडर करू कॉर्टेक्स. हा कोण आहे? कॉर्टेक्स. समजतंय? आणि जो मध्ये प्रेझेंट आहे यस आतमध्ये डीप जो लेयर प्रेझेंट आहे याला आपण मेडुला म्हणतो. आता जर तुम्ही बायोलॉजीचा चांगला अभ्यास करत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की कॉर्टेक्स आणि मेडुला हे लेयर बऱ्याच ठिकाणी प्रेझेंट आहेत. बरं, कुठं कुठं प्रेझेंट आहेत सर? ओव्हरीमध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला आला, किडनीमध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला आला, ब्रेनमध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला आला, आणि ॲड्रेनल ग्लँडमध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला आला होता. म्हणजे या 4 स्ट्रक्चरमध्ये कॉर्टेक्स आणि मेडुला प्रेझेंट आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट. मग आता आपण जर या प्रत्येक स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे हे जर आपल्याला इथं सांगायचं म्हटलं तर या प्रत्येक स्ट्रक्चर बद्दल आपल्याला सांगता येईल. फर्स्ट आपण घेऊया, कोण आहे मला सांगा? फर्स्ट वन आहे जर्माइनल इपिथेलियम. चला आपण शॉर्ट मध्ये लिहू आता जर्माइनल इपिथेलियम. जर्माइनल इपिथेलियमचं काम काय आहे तर जर्माइनल इपिथेलियम पासून हळूहळू फॉलिकलची डेव्हलपमेंट चालू होते आणि फॉलिकल डेव्हलपमेंट होऊन पुढे ओव्हा प्रोडक्शन साठी मदत होतो. म्हणजे आपण इथं याचं इम्पॉर्टन्स मी डायरेक्ट सांगत आहे की ओव्हा प्रोडक्शन साठी मदत करणाऱ्या सेलचा लेयर आहे हा ओव्हा प्रोडक्शन, जर्माइनल इपिथेलियम. यानंतर सेकंड जो लेयर आहे बाळांनो तो कोणता आहे मला सांगा? ट्युनिका अल्ब्युजिनिया. आणि ट्युनिका अल्ब्युजिनिया बद्दल आपल्याला काय सांगता येईल तर हा एक प्रोटेक्टिव्ह लेयर आहे. प्रोटेक्टिव्ह फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर. प्रोटेक्टिव्ह फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर. ओके, टिश्यू लेयर. कनेक्टिव्ह फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू चा लेयर आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल बाळांनो जो तिसरा लेयर आहे तर तो कोणता आहे? कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्स. आणि कॉर्टेक्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटतंय काय चालू आहे रे बाळांनो? यस, फॉलिकलची डेव्हलपमेंट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो साइट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलपमेंट. बरोबर? साइट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलपमेंट म्हणजे फॉलिकल्स कुठे डेव्हलप होतात असा क्वेश्चन असतो तर ते कॉर्टेक्स मध्ये डेव्हलप होतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट आणि यानंतर जो शेवटचा पार्ट आहे तर तो कोण आहे तर मेडुला आहे. आणि मेडुला बद्दल आपल्याला सांगता येईल की या रिजन मध्ये कोण प्रेझेंट आहे तर इट कंटेन या रिजन मध्ये कोण आहे बाळांनो तर इट कंटेन ब्लड वेसल्स,
प्लस लिम्फॅटिक वेसल्स प्लस नर्व्स. बरोबर, म्हणजे हे वेगवेगळे स्ट्रक्चर इथं प्रेझेंट आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट बाळांनो, आपण स्टार्ट करतोय असेसरी डक्ट. आता असेसरी डक्ट मध्ये 4 प्रकारचे डक्ट आपण इथं स्टडी करत असतो. पहिली डक्ट आहे फॅलोपियन ट्यूब, दुसरी डक्ट आहे युटेरस, तिसरी डक्ट आहे सर्व्हिक्स आणि चौथी डक्ट आहे वजायना. यांना आपण 1 बाय 1 स्टडी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण फर्स्ट जी डक्ट घेणार आहोत, तर फर्स्ट डक्ट आपण घेणार आहोत फर्स्ट फॅलोपियन ट्यूब. आणि फॅलोपियन ट्यूब बद्दल आपल्याला सांगता येईल की या डक्टला आपण काय म्हणतो, तर फॅलोपियन ट्यूब लक्षात घ्या also called ओव्हिडक्ट. बर, या डक्टला आपण ओव्हिडक्ट का म्हणतो, कारण या डक्टचं काम आहे ओव्हा वाहून नेणं, also called ओव्हिडक्ट. नेक्स्ट सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल, या सेकंड पॉइंट सांगता येईल आपल्याला याची जी लेंथ आहे, लेंथ, तर याची लेंथ आहे 10 to 12 सेंटीमीटर. किती? 10 to 12 सेंटीमीटर. आणि ओव्हिडक्ट जर बाळांनो आपण पाहिल्या तर त्या कुठून कुठे एक्सटेंड झालेल्या आहेत, पसरलेल्या आहेत, तर एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू युटेरस. ओव्हरी टू युटेरस एक्सटेंड झालेल्या आहेत. आणि फॅलोपियन ट्यूब जे आहेत तर या किती आहेत, तर यांची पण पेअर आहे, एक जोडी आहे बाळांनो. बरोबर. नेक्स्ट, आता जर आपण पाहिलं एक डायग्राम घेऊन आपण याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. ओके, आपल्याकडे ही डायग्राम आहे. आता या डायग्रामला जर आपण पाहिलं केअरफुली, तर या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे फॅलोपियन ट्यूब आहे. बर, आता इथे बघू शकता तुम्ही, या फॅलोपियन ट्यूबला जर आपण इथं पाहिलं तर फॅलोपियन ट्यूब ही बघा बाळांनो, हे जे हातासारखं स्ट्रक्चर दिसतं याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो. फॅलोपियन ट्यूब मध्ये आपण पहिला पार्ट डिस्कस करणार आहोत, तो कोणता, तर तो आहे इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलम जर आपण पाहिला तर हा कसा आहे, फनेल शेप पार्ट आहे जो ओव्हरीच्या जवळ आहे. फनेल शेप म्हणजे काय, वरच्या बाजूला समजा नॅरो असेल आणि खाली जर असा ब्रॉड होत गेला असेल तर त्याला आपण फनेल शेप म्हणतो. मग इथे तुम्ही बघू शकता की हा अशा प्रकारे फनेल शेप पार्ट आहे. इन्फंडिब्युलम काय आहे, फनेल शेप पार्ट आहे जो ओव्हरीच्या जवळ आहे. दुसरा पार्ट कोणता आहे बाळांनो, तर सेकंड पार्ट आपण स्टडी करणार आहोत फिमरी. आणि फिमरी बद्दल आपल्याला काय सांगता येईल, तर हा जो पार्ट आहे तर अशा प्रकारे या इन्फंडिब्युलमचा जो एज आहे, कड आहे, तर हॅव्हिंग अ फिंगर लाईक प्रोजेक्शन. बरोबर आहे ना. इन्फंडिब्युलमला जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत त्याला काय म्हणतो आपण, फिमरी म्हणतो. आणि या फिमरीमध्ये या सेंटर लाईक ओपनिंग असते, त्याला आपण ऑस्टियम म्हणतो. त्या ओपनिंगद्वारे या ओव्हरीमधून ओव्हा रिलीज केला जातो आणि रिलीज केलेला ओव्हा या फिमरीद्वारे असा पकडला जातो आणि पुढे पाठवला जातो. लक्षात घ्या, म्हणजे काय, फिंगर लाईक प्रोजेक्शन असलेला इन्फंडिब्युलमचा जो एज आहे तर त्याला आपण फिमरी म्हणतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट, याच्यानंतर पुढचा पार्ट काय, आता फिमरीचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर याचं इम्पॉर्टन्स आहे कलेक्शन ऑफ ओव्हा. नेक्स्ट, यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे, तर तो आहे एम्पुला. आणि एम्पुला बद्दल आपल्याला सांगता येईल हा काय आहे, तर डायलेटेड पार्ट आहे. काय आहे, डायलेटेड, वायडर पार्ट आहे, डायलेटेड पार्ट आहे. ज्या रिजन मध्ये काय होणार आहे बाळांनो, तर ज्या रिजन मध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. यस, इकून हा ओव्हा येणार आहे, या बाजूने स्पर्म येणार आहे आणि फर्टिलायझेशनची साइट काय आहे, एम्पुला. जिथे ही एम्पुला शब्द येईल बायोलॉजीमध्ये त्याचा अर्थ आहे वायडर रिजन किंवा वायडर पार्ट असं आपण म्हणू शकतो. एम्पुलाच्या नंतर पुढचा जो रिजन आहे तर तो आहे इस्थमस. आणि इस्थमस असा रिजन आहे जो कुणाला जोडलेला आहे, युटेरसला जोडलेला आहे. लक्षात ठेवायचे, म्हणजे 4 पार्ट आहेत टोटल. कोणते कोणते 4 पार्ट आहेत, यस, इन्फंडिब्युलम, फिमरी, एम्पुला आणि इस्थमस. प्रत्येकाबद्दल एक सेंटेन्स महत्वाचं आहे. यस, इन्फंडिब्युलम, फनेल शेप पार्ट क्लोज टू ओव्हरी. फिमरी बद्दल सांगता येईल, यस, इट इज द एजेस ऑफ इन्फंडिब्युलम हॅव्हिंग अ फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड फिमरी, हेल्प इन कलेक्शन ऑफ ओव्हा थ्रू ऑस्टिया. एम्पुला वायडर पार्ट आहे, प्रोव्हाइड साइट फॉर फर्टिलायझेशन. आणि इस्थमस किंवा त्याला कॉर्नू म्हटलं जातं, नॅरो पार्ट आहे जो युटेरसला जोडलेला आहे. मग आता हीच माहिती मला कशा प्रकारे सांगता येईल, इथं बघून घ्या पूर्ण स्ट्रक्चर एकदा. नेक्स्ट, fallopian tube consists of 4 parts. Fallopian tube consists of
4 पार्ट. किती? 4 पार्ट आहेत. नेक्स्ट, आणि 4 पार्ट मध्ये पहिला जो पार्ट आहे रे बाळांनो, तर तो कोणता आहे मला सांगा? इनफंडिब्युलम. इनफंडिब्युलम. आणि इनफंडिब्युलम बद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर इट इज अ फनेल शेप पार्ट. कसा पार्ट आहे मला सांगा? फनेल शेप पार्ट क्लोज टू ओहरी. फनेल शेप पार्ट आहे जो कशाच्या जवळ आहे? ओहरीच्या जवळ आहे. क्लोज टू ओहरी, लक्षात ठेवा. नेक्स्ट, दुसरा जो पार्ट सेकंड आपण घेतलं होतं फिमरी. आणि फिमरी बद्दल आपल्याला काय सांगता येईल मला सांगा? या इनफंडिब्युलमचे जे एजेस आहेत, एजेस ऑफ इनफंडिब्युलम, एजेस ऑफ इनफंडिब्युलम having फिंगर लाइक प्रोजेक्शन. बोटासारखे एक स्ट्रक्चर आहे. फिंगर लाइक प्रोजेक्शन. फिंगर लाइक प्रोजेक्शन कॉल्ड फिमरी. त्याला आपण फिमरी म्हणतो बाळांनो. फिंगर लाइक. क्लास नोटबुक खूप महत्वाची, त्यासाठी हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, क्लास नोटबुक तुमच्याकडे असेल तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत होऊ शकते. नेक्स्ट, एजेस ऑफ इनफंडिब्युलम हॅव्हिंग अ फिंगर लाइक प्रोजेक्शन कॉल्ड फिमरी. नेक्स्ट, आता फिमरीचं काम काय आहे लक्षात ठेवायचं. फिमरी हेल्प इन कलेक्शन ऑफ ओव्हा थ्रू ऑस्टिया. ओके, ऑस्टियम सिंगुलर असेल, लक्षात ठेवा. नेक्स्ट, यानंतर पुढचा पार्ट कोणता आहे मला सांगा? जो पुढचा पार्ट आहे तर नेक्स्ट पार्ट आहे एम्पुला. तिसरा जो पार्ट होता तर तो आहे एम्पुला. आणि मग एम्पुला बद्दल आपल्याला काय सांगता येईल मला सांगा? एम्पुला बद्दल आपल्याला सांगता येईल, नेक्स्ट एम्पुला बद्दल सांगता येईल वाइडर पार्ट. एनसीईआरटी शब्द वापरलाय, वाइडर पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचा वाइडर पार्ट आहे, बरोबर, इनफंडिब्युलमच्या पाठीमागचा. आणि काय आहे तर प्रोव्हाइड साइट फॉर इनफंडिब्युलम, प्रोव्हाइड साइट फॉर फर्टिलायझेशनची साइट आहे मला सांगा. फर्टिलायझेशन कुठं होतं क्वेश्चन आहे खूप महत्वाचा. तर एम्पुला रिजन मध्ये फर्टिलायझेशन होत असतं, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल नेक्स्ट जो पार्ट आहे तर पुढचा पार्ट कोणता आहे बाळांनो? एम्पुलाच्या नंतर आहे इस्थमस. ओके, इस्थमस. आणि इस्थमस बद्दल आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल इस्थमस बद्दल? तर नॅरो पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. इस्थमस काय आहे तर नॅरो पार्ट आहे, नॅरो पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचा नॅरो पार्ट आहे, बरोबर. अँड नॅरो पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब कनेक्टेड टू, कुणाला जोडलेला आहे मला सांगा? कनेक्टेड टू युटेरस. युटेरसला जोडलेला जो नॅरो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? इस्थमस. इस्थमस यालाच आपण काय म्हणतो तर कॉर्नो म्हणतो, लक्षात ठेवायचं. इस्थमस ऑल्सो कॉल्ड कॉर्नो. इस्थमस याच्या अगोदर कुठं आला होता तर आपल्याला थायरॉइड ग्लँड मध्ये इस्थमस असतो, जो थायरॉइडच्या 2 लोबला जोडण्याचं काम करतो. तर अशा प्रकारे आपल्याला फॅलोपियन ट्यूब बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग फॅलोपियन ट्यूब बद्दल किती पार्ट? 4 पार्ट. इनफंडिब्युलम हा फनेल शेप पार्ट आहे, फिमरी हा फिंगर लाइक प्रोजेक्शन असलेला पार्ट आहे, यस एम्पुला हा वाइडर पार्ट आहे, आणि इस्थमस हा नॅरो पार्ट आहे जो युटेरस सोबत जोडलेला आहे. तर अशा प्रकारे आपण असेसरी डक्ट मधली पहिली डक्ट फॅलोपियन ट्यूब कंप्लीट केलेली आहे. यस, आजचं लेक्चर थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट असेसरी डक्ट आणि एक्सटर्नल जेनायटेलिया पुढे कंटिन्यू करू. व्हिडिओ नक्की पहा, लिहून घ्या, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. थँक्यू.